मध्ये मध्ये बरसणाऱ्या पावसाच्या सरी, सुंदर रंगबिरंगी फुलांचे मुकुट, जल्लोषामध्ये विहिरीमध्ये मारलेली उडी आणि ढोल ताशांच्या गजरात गोव्यामध्ये मान्सूनचं स्वागत होतं. आणि हे गोव्याच्या संस्कृतीचं एक अनोखं दर्शन आपल्याला बघायला मिळतं. कारण ख्रिस्ती बांधव दरवर्षी 24 जूनच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी सावजाव म्हणजेच सांजाव हा एक उत्सव साजरा करतात आणि तो बघण्यासाठी आपण आता शिवोलीमध्ये आलेलो आहोत. नमस्कार, मी संघवी राजवर्धन. लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सांज जुवा घुमता मुरे वाट आमका दिसोना, आजचो दीस उर्बेचो कोण कोणाक हसोना, चल रे पिय रे तू इलो घे रे, फाल्या काय मिळोना, असली फेस्ता वर्साक कित्याक 2 फावटी येना, असं म्हणत तरुण मुलं विहिरीत उड्या मारतात. या उत्सवामागं एक धार्मिक आख्यायिका सांगितली जाते. बायबलनुसार संत एलिझाबेथ गरोदर होती त्यावेळी तिची मावशी म्हणजेच येशू ख्रिस्ताची माता मारिया म्हणजेच मेरी किंवा सायबीन तिच्या घरी आली. त्यावेळी तिच्याही गर्भात जे बाळ वाढत होते ते बाळ म्हणजे येशू ख्रिस्त. सायबिनीच्या गर्भातील बाळानं आनंदानं त्यावेळी पोटात ढुशी म्हणजेच उडी मारली. ख्रिश्चन समाजाच्या म्हणण्याप्रमाणे उर्बे उमेदीन उडकी मारली, ती गर्भातील जेजूची उडी. आपल्याच गर्भातल्या बाळाला जेजूनं भेटण्याची इच्छा व्यक्त केली असं एलिझाबेथला वाटलं. दोघांच्याही गर्भातल्या बाळांना एकमेकाला भेटण्याच्या आनंदाचं प्रतीक म्हणून हा सांजाव सण उत्साहात साजरा करतात. यावेळी गावागावातून कोपेल घातलेले युवक युवती पारंपरिक लोकगीतं गात फिरताना दिसतात. यासोबतच घुमट, कासाळे आणि इतर पारंपरिक वाद्यांच्या साथीनं गाण्यांचे आणि नृत्यांचे कार्यक्रमसुद्धा रंगतात. अनेक ठिकाणी कोपेल स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामूहिक उत्सवसुद्धा साजरे केले जातात. गोव्यातील अनेक कुटुंबामध्ये या दिवशी नवविवाहित जावयाला सासरी बोलवण्याची परंपरा आहे. त्याचा विशेष सन्मान केला जातो. आंबे, फणस, अननस आणि इतर हंगामी फळांनी सजवलेल्या टोपल्या भेट म्हणून दिल्या जातात. त्यामुळे या उत्सवाला अनेक ठिकाणी मावळ्यांचा फेस्ट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. धार्मिक श्रद्धा, निसर्ग प्रेम आणि गोव्याची एकूणच परंपरा आपण बघितली तर ख्रिस्ती बांधव आज जल्लोषात त्यांनी हा सांजाव म्हणजे सावजाव उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केलेला आपल्याला बघायला मिळाला. अगदी लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध माणसांपर्यंत या उत्सवात सगळेजण सहभागी झालेले बघायला मिळाले. सोबत त्याचबरोबर देश विदेशातले पर्यटक सुद्धा या उत्सवाचा एक आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. आणि महत्वाचं म्हणजे ख्रिस्ती बांधवांसोबत गोव्यातले इतर धर्मीय सुद्धा एकत्र येऊन हा उत्सव साजरा करताना आपल्याला बघायला मिळालं. लोकमतसाठी संघवी राजवर्धन, शिवोली, गोवा.